नमस्कार मित्रांनो, मी शाह सायबर कॅफेवरून आजचा आपला हा व्हिडिओमध्ये आपण दाखवणार आहे की तुम्ही तुमचं डिप्लोमाचा कॅप राऊंड फर्स्ट फॉर्म कसं भरायचं. म्हणजे कॅप राऊंड जे पहिला फॉर्म चालू झालेला आहे ते ऑप्शन फॉर्म कसं निवडायचं, कसं फिल करायचं, आपण या व्हिडिओमध्ये ए टू झेड इन्फॉर्मेशन दाखवणार आहे. तर पूर्ण नीटपणे व्हिडिओ बघा, तुम्हाला पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिसतील. सर्वात पहिले तुम्हाला दिलेली लिंकवरती क्लिक करायचं आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण लिंक दिलेली आहे मी. तसं तुम्हाला त्या लिंकवरती क्लिक करून तुम्हाला ऑप्शन फॉर्म जसं मी करतोय तसं तुम्हाला ऑप्शन फॉर्मवरती क्लिक करून तुम्हाला तुमचं टॅबवरती क्लिक करायचं आहे. टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचं डिप्लोमाचं रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला जे DEN ॲप्लिकेशन आय डी आली असेल ते आय डी तुम्हाला इथे एंटर करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा पासवर्ड एंटर करून घ्यायचा आहे. पासवर्ड जेही तुम्हाला सेट केला असेल तुम्ही ते पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. डिप्लोमाची लिंक तुम्ही पॉलिट 2026 हे जरी टाकलं तरी तुम्हाला लिंक ओपन होईल. ओपन होताच तुम्हाला सर्वात पहिले ऑलरेडी रजिस्ट्रेशन सर्वांचं झालेलं आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण झालेले आहे. आता ऑप्शन फॉर्म टाकायचे आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हे पूर्ण आय डी पासवर्ड टाकून त्याच्यानंतर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीचा एक डेस्कटॉप ओपन होणार आहे. या पद्धतीचं डेस्कटॉप ओपन झाल्यानंतर तुम्हाला बघा माझा कर्सर कुठे फिरतोय, त्याच्यानंतर डेस्कटॉप प्रिंट, त्याच्यानंतर प्रोव्हिजनल लिस्ट तुम्हाला चेक करायचं असेल तुम्हाला ते सुद्धा दिसेल. त्याच्यानंतर ऑप्शन फॉर्मवरती पण तुम्ही तुमचा ऑप्शन फॉर्म टाकायचा. आता आपण कॅप राऊंड फर्स्ट जसं मी टॅप केलेलं आहे तसं तुम्हाला तिथे टॅप करायचं आहे. त्याच्यानंतर सिलेक्ट स्टार्ट फॉर्म फिलिंगवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर कंटिन्यू टॅबवरती क्लिक करायचं आहे. कंटिन्यू टॅबनंतर तुम्हाला मित्रांनो इथे सर्वात आता तुमचा फॉर्म स्टार्ट झालेला आहे. इथे तुम्हाला स्टेप बाय स्टेप फॉर्म भरायचं आहे. सर्वात पहिले तुम्हाला तुमचं इन्स्टिट्यूट निवडायचं आहे. म्हणजे तुम्ही फॉर्म कशात भरताय, गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये, प्रायव्हेट सेक्टरमध्ये, ॲडेडमध्ये, त्याच्यानंतर ऑटोमस, नॉन ऑटोमस कॅटेगरी, तुम्हाला हे ए टू झेड इन्फॉर्मेशन निवडायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला TFWSचं तर तुम्ही यस केलं असेल तर यस भरायचं आहे, अदरवाईज नो करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे खाली बघितलं तर तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचा आहे, म्हणजे कोणत्या जिल्ह्याचे कॉलेज निवडायचे आहे. समजून घ्या नाशिक जिल्ह्याचं मध्ये गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक निवडायचं आहे तर तुम्ही नाशिक जिल्हा निवडू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला पुणे किंवा अहिल्यानगर असं या पद्धतीचे तुम्हाला जेवढेही जिल्हे निवडायचे असेल तुम्हाला ते जेवढे जिल्हे निवडू शकता. त्याच्यानंतर या पद्धतीचे तुम्हाला पूर्ण फॉर्म ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचं आहे. जसं मी ए टू झेड करतोय स्टेप बाय स्टेप तसं तुम्हाला तिथे निवडून घ्यायचं आहे. निवडल्यानंतर तुम्हाला हे बघा मी जसं जसं निवडतो आहे तसं तसं तुम्हाला निवडून घ्यायचं आहे. निवडल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट स्टेपवरती जायचं आहे. नेक्स्ट स्टेपवरती जाऊन तुम्हाला ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. आता समजून घ्या बघा वरचं जर क्लिक केलं तर सर्व क्लिक होत आहे, तर तसं नाही करायचं आहे. तुम्हाला एक 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 वन बाय वन स्टेपवरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला असं या जे कॉलेज जे डिस्ट्रिक्ट पाहिजे तुम्हाला ते डिस्ट्रिक्ट तुम्ही निवडू शकता. निवडल्यानंतर तुम्हाला पुढे स्टेपवरती जायचं आहे. त्याच्यानंतर आता नेक्स्ट स्टेप अशी आहे की तुम्हाला तुमचा तिथे कोर्स टाकायचा आहे. म्हणजे तुम्हाला जे कोर्स टाकायचा आहे ते तुम्हाला कोर्स टाकू शकता. त्याच्यानंतर तुम्ही तुमचं इन्स्टिट्यूटही सर्च करू शकता. आता समजून घ्या मला जे ट्रेड निवडायचं आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये इंजिनिअरिंग करायची आहे, ऑटोमोबाईल किंवा मेकॅनिकल किंवा कम्प्युटर किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग जे जे निवडायचं आहे तुम्ही तिथे ऑप्शन फॉर्ममध्ये निवडू शकता. आता समजून घ्या एक विद्यार्थीचा फॉर्म भरतो आहे, तर त्याला IT घ्यायची आहे, मेकॅनिकल घ्यायचं आहे आणि ऑटोमस घ्यायचं आहे. तर समजून घ्या ते तुम्हाला निवडायचं आहे. ऑप्शन जसं जसं मी निवडतो आहे तसं तसं तुम्हाला ऑप्शन फॉर्म निवडून घ्यायचं आहे. ऑप्शन फॉर्म निवडल्यानंतर मित्रांनो इथे तुम्ही कितीही ऑप्शन फॉर्म निवडू शकता. भरपूर विद्यार्थी विचारतात का एकच ऑप्शन फॉर्म निवडू शकता का किंवा 2 निवडू शकता का. तसं नाही आहे. तुम्हाला जिथेही ऑप्शन निवडायचं आहे तेवढे तुम्ही ऑप्शन निवडू शकता. हे पूर्ण पद्धतीने ऑप्शन निवडल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट स्टेपवरती जायचं आहे. म्हणजे तुमचा फॉर्म नेक्स्ट होईल. आता जसं जसं मी निवड करतो आहे तसं तसं तुम्ही निवडून घ्या. तुम्हाला तुमच्या पद्धतीने आपलं ऑप्शन फॉर्म निवडा. हे सर्व प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप कंप्लीट झाल्यानंतर नेक्स्ट स्टेपवरती फॉर्म जाईल तुमचं आणि नेक्स्ट स्टेप तुम्हाला मग फिल करायची आहे.
नेक्स्ट स्टेप तुम्हाला इथे चॉईस कोड निवडायचा आहे. म्हणजे समजून घ्या, आता तुम्हाला जे तुम्ही कोर्स सिलेक्ट केला, ट्रेड सिलेक्ट केला, त्याच्यानंतर तुम्हाला एक मेन इम्पॉर्टंट पार्ट येणार आहे या फॉर्ममध्ये. याच्यामध्ये तुम्हाला तुमचे कॉलेज निवडायचे. समजून घ्या, आता मी कॉलेज निवडू शकतो. त्याच्यामुळे तुम्ही किती कॉलेज निवडा, 1 निवडा किंवा 100 निवडा किंवा 200 निवडा, तुमच्यावरती आहे. म्हणजे समजून घ्या, आता मी एक विद्यार्थीचा फॉर्म भरतोय, तर मी फक्त आता गव्हर्नमेंट फॉर्म टाकतोय, गव्हर्नमेंट कॉलेजांचेच नाव टाकतोय. तसं तुम्ही तुमच्या हिशोबात तुम्हाला जे आवडतीचं असेल ते तुम्हाला निवडून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हे पूर्ण स्टेप कंप्लीट केल्यानंतर तुम्ही आता बघा मी कसं कसं करतोय, तसं तसं तुम्हाला स्टेप बाय स्टेप फॉर्म फिल करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हे पूर्ण फॉर्म फिल केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट स्टेप जायचं आहे. नेक्स्ट स्टेप म्हणजे तुम्हाला सेट प्रिफरन्स करायचं आहे. सेट प्रिफरन्स म्हणजे तुम्हाला 1 नंबरला कोणतं कॉलेज घ्यायचं आहे, 2 नंबरला कोणता कॉलेज घ्यायचं आहे, 1 नंबरला कोणता ट्रेड घ्यायचा आहे किंवा 2 नंबरला कोणता ट्रेड घ्यायचा आहे. याला म्हणतात सेट प्रिफरन्स. तुम्ही सेट प्रिफरन्स करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला या पद्धतीचा एक निवांत तुम्हाला एक कोऱ्या कागदवर लिहून घ्यायचं आहे, तुम्हाला कोणते कॉलेज टाकायचं आहे. भरपूर विद्यार्थी इथे सेट प्रिफरन्समध्येच निवड आपल्या चुकी करतात. तर त्याच्यामुळे मी दाखवलेलं आहे या व्हिडिओमध्ये की तुम्ही सेट कसं करायचं, म्हणजे वरती खाली कॉलेज कसं करायचं. या पद्धतीने तुम्ही कॉलेज तुमचे निवडू शकता. निवडल्यानंतर तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन टाकल्यानंतर तुम्हाला आता शेवटची स्टेप तुमचा इथे पासवर्ड टाकायचा आहे. म्हणजे तुम्हाला रजिस्ट्रेशन करताना जे पासवर्ड टाकला असेल ते तुम्हाला पासवर्ड एंटर करून तुम्हाला आता OTP येईल. OTP व्हेरिफिकेशन करायचं आहे. म्हणजे तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन करताना जो नंबर लिंक दिला होता त्याच्यावरती OTP जाईल. OTP टाकून तुम्हाला इथे सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. या पद्धतीचा पूर्ण फॉर्म फिल करून घ्यायचा आहे तुम्हाला. म्हणजे तुमचं फॉर्म ऑप्शन फॉर्म कॅपराउंड फॉर्म भरला जाईल. असंच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि तुम्ही इथं ऑप्शन फॉर्मची प्रिंट काढू शकता. धन्यवाद.